हाय, गुड मॉर्निंग. आज आम्ही उठल्या-उठल्या चहा प्यायला बसलो. कारण विराची एवढी किरकिर सुरू होती ना, काल इंजेक्शन घेतल्यामुळे तिचा पाय खूप दुखत होता. मग त्यामुळे आम्ही आज मी मिस्टरांना टिफिन पण दिला नाही. मग म्हटलं आज आता आपण काय ते शॉर्टकटमध्येच खायला बनवूयात. मग तोपर्यंत म्हटलं देवपूजा वगैरे करून घ्यावी, झाडून वगैरे काढून घेतले. आणि मग म्हटलं आता आज पोहे करावे. ओवीला विचारले पोहे करू का, तर ओवी म्हटली हो. मग लगेच पोह्याच्या तयारीला लागले. विरा आली आणि म्हणायला लागली मला चिवडा दे. मग तिने लगेच मला डिश काढून दिली. मग मी तिला चिवडा दिला. मग मी म्हटलं आता पटकन पोहे करून घ्यावेत. आम्ही खूप दिवस पोहे खाल्ले नव्हते, 1.5-2 महिने झालं. कारण मिस्टरांना पित्ताचा खूप त्रास होतो पोहे खाल्ल्यावर. मग पोहे केलेच नव्हते. बाहेर जाऊन तर विराने सगळा चिवडा सांडून ठेवलेला. मग म्हटलं जाऊ दे, आधी आपण मस्त नाश्ता करून घेऊयात. मग नाश्ता झाल्यानंतर विरा झोपून गेली होती. आता म्हटलं झाडून काढून घेऊया. सकाळी झाडून काढले होते, पण तरी परत झाडून काढायला लागले कारण का विराने चिवडा सांडून ठेवला होता. बायका दिवसातून 10 वेळा तरी झाडून घेत असतील. झाडून काढल्यावर लगेच कपडे धुवून घेतले आणि वाळत टाकले. परत कपडे यांच्या घड्या पण घालायच्या राहिल्या होत्या, मग त्या पण घालून घेतल्या. आणि मग म्हटलं आता परत पडदे लावून घ्यावे म्हणजे विरा चांगली झोपेल. त्यानंतर म्हटलं आता विरा उठेपर्यंत तिचा गरम भात लावून घ्यावा. मग लगेच कुकरला गरम भात लावला. तर असा होता आजचा डेली मिनी ब्लॉग. कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. बाय.